मित्रांनो, दर पूजेच्या वेळेला किंवा कोणतीही पूजा घातली की आपण पंचामृत पितो, आठवतंय? किंवा पंचामृताचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. पण या पंचामृतामध्ये नेमके काय पदार्थ असतात, हा आहे आजचा माझा प्रश्न. आणि माझ्यासोबत काही मंडळी आहेतच आधीच. त्यांना आधीच भीती वाटते की ही कुठला प्रश्न मला विचारणार आहे. आणि प्रश्न तुम्ही ऐकलात ना, पंचामृत तुम्हाला माहिती आहे, आपण नैवेद्य दाखवतो. तुलाही माहिती आहे? हो. काय काय असतं पंचामृतात? आय थिंक सो दूध, दही, तूप, गोमूत्र. गोमूत्र तीर्थामध्ये असतं. जर तो तीर्थ वेगळं केलं तर नैवेद्यासाठी गोमूत्र नाही दाखवत. फक्त तूप, दही आणि दूध हे 3 गोष्टी असतात. अजून काय असतं? साखर साखर असते. अजून? गोडसरपणासाठी परत केसर. नाही. दूध, दही, तूप, मध, गूळ किंवा साखर हे पंचामृताचे 5 पदार्थ असतात. आणि याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि तेच नंतर तीर्थ म्हणून दिलं जातं. किंवा तू जसं म्हणालास, त्या तीर्थामध्ये कधी कधी गाईचं गोमूत्र सुद्धा वापरलं जातं. खरं तर ह्या गोष्टी औषधी असाव्यात म्हणून या तीर्थामध्ये वापरल्या जातात आणि त्यानंतर ते तीर्थ दिलं जातं.